हॅलो नमस्कार माझ्या बारावीच्या मित्रांनो, मी डॉक्टर हार्दिक रायसोनी आपल्या सर्वांचं टार्गेट अकॅडमीच्या वतीने ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतो। मुलांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आजचा आपला टायटल आहे या चुका करू नका। या चुका करू नका। हो माझ्या बारावीच्या मित्रांनो, आज आहे ऑगस्ट 2024। इथून पुढे फक्त 6 महिने 2 वर्षाची ही जी जर्नी होती ऑलमोस्ट संपली आहे। तुम्हाला फक्त एक शेवटचा झटका अजून द्यायचा आहे, शेवटी थोडीशी ताकद लावायची, एकदाची ही जर्नी संपून जाईल। आणि आज या तुमच्या 2 वर्षाच्या जर्नीच्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला या चुका नाही करायच्या। आता कोणकोणत्या चुका नाही करायच्या ते आपण एक एक करून डिस्कस करूयात। पहिली चूक, सर्वात मोठी चूक आहे, पुढचे पुढे बघू, काही नाही रे होऊन जाईल। हा जो ऍटिट्यूड असतो ना मुलांचा, काही नाही रे होऊन जाईल, अजून खूप टाइम आहे आपल्याकडे। पहिले तर आपले डोळे उघडा, तुमची जर्नी संपलेली आहे। मी जितकं मला तरी अनुभव आहे, मी माझ्या सब्जेक्ट बद्दल सांगू शकतो, माझा ऑन एन एव्हरेज 80-90% सिलेबस संपलेला आहे। पाहिजे तर मी या महिन्यात पूर्ण सिलेबस संपवू शकतो, पण नाही, थोडंसं मुलांना अजून रिवाइज करायला वेळ देतोय। पण 80-90% सिलेबस संपलेला आहे। तुम्ही बाकीचे कोणते क्लासेस मध्ये असाल तरी तुम्हाला माहिती असेल, हा जो पॉइंट आहे 70% सिलेबस तुमचा संपला आहे। जितका पण इम्पॉर्टंट 12वीचा पोर्शन आहे सगळ्या सब्जेक्टचा तो संपलेला आहे। आणि इथून पुढे तुमच्याकडे खूप कमी दिवस उरलेले आहे। तुमचा जो 10वी पर्यंतचा ऍटिट्यूड असतो ना, काही नाही रे वर्षाच्या शेवटी जागे व्हायचं। मार्च मध्ये बोर्ड एक्झाम्स असायची, तुम्ही डिसेंबर मध्ये जागे व्हायचे, आणि डिसेंबर टू मार्च अभ्यास करून तुम्ही बोर्ड मध्ये 85, 90, 95 आणले। मी स्वतः तेच केलेलं आहे, मी बोर्डच्या शेवटी जागा होऊन 90+ मार्क्स आणले। पण 12वीत हे चालणार नाही। 12वीचा सिलेबस इतका मोठा आहे, तुमच्याकडे टाइम इतकूच आहे, त्याच्यात जर तुम्ही ऑलरेडी काहीच केलं नाहीये तर खूप कठीण राहील। हा ऍटिट्यूड नका बाळगू की पुढचं पुढे बघू। पुढे जर बघायला गेलं काहीच होणार नाही तुमच्याकडून, कारण सिलेबस खूप मोठा आहे। कव्हर करता करता नाकी नऊ येईल, काहीच समजणार नाही, शेवटी पॅनिक होऊन काहीच करणार नाही, रडत बसाल। तर म्हणून सर्वात पहिले आजपासून स्ट्रिक्टली दररोज 6 ते 8 तास मिनिमम म्हणजे कमीत कमी 6 ते 8 तास दररोज तुम्हाला सेल्फ स्टडी करायची। आणि जे आम्ही बोलतो सेल्फ स्टडी मध्ये नोटबुक कम्प्लिशन येत नाही, सेल्फ स्टडी मध्ये क्लासचं होमवर्क येत नाही, हे लक्षात ठेवा। सेल्फ स्टडी म्हणजे इमानदारीने स्वतः बुक घेऊन स्वतःच वाचताय 6 ते 8 तास, तरच पुढे जाऊन तुम्ही ऍट द एंड ऑफ युअर 12th स्टँडर्ड काही थोडंसं वेगळं रिझल्ट काढू शकाल। सेकंड जी चूक तुम्हाला अवॉइड करायची आहे, ट्राईंग न्यू बुक्स। हो, मी अनेकदा अशा मुलांना भेटतो डे टू डे लाईफ मध्ये, जे एका महिन्यात मला XYZ MCQ ची बुक करताना दिसतात, पुढच्या महिन्यात कोणतं नवीन ब्रँड घेऊन येतात, पुढच्या महिन्यात अजून कोणती दुसरी बुक घेऊन येतात। तुम्हाला वाटतं की आपण जितके नवीन या क्लासचं मटेरियल घ्या, त्या क्लासचं मटेरियल घ्या, हा ब्रँड चांगला आहे, माझ्या फ्रेंडनी याच्यातून केलेलं, याच्यात खूप चांगलं सोपं दिलेलं, याच्यातून करू। जर तुम्हाला हे वाटत असेल तर दादींनो लांब होऊन जा, आपली आयडिओलॉजी बदला, आपली विचारधारा बदला। लक्षात ठेवा, 10 बुक एकदा करण्यापेक्षा एकच बुक 10 वेळेस करा, तुम्हाला यशापासून कोणी थांबवू शकणार नाही। एक बुक 10दा करा। आता कस काय का बरं हे मी सांगतोय, आता तुम्ही जी पण बुक सिलेक्ट कराल ना, हे लक्षात ठेवा, तुमची बोर्ड एक्झाम्स कधी संपते, 3rd मार्चला। रफली सीईटी जी मागच्या वर्षीवरून आपल्याला अनुभव आहे कधी असणार आहे, 20 एप्रिलला। मध्ये जेई तुमची फर्स्ट वीक ऑफ एप्रिल, आणि याच्यानंतर तुमची नीट असणार आहे, कन्सिडर करा 1 मेला। 1 मे ते 5 मे नीट असणार आहे। तर तुमच्याकडे बोर्ड एक्झाम्स नंतर जेई साठी 1 महिना, सीईटी साठी 1.5 महिना, नीट साठी 2 महिने। तर तुम्ही जी पण एक्झाम टार्गेट करताय तर लक्षात ठेवा, त्या एक्झाम साठी जी बुक शेवटच्या महिन्यात, 1.5 महिन्यात किंवा 2 महिन्यात कंप्लीट होईल, तीच बुक रिफर करा। तुम्ही आता रिफर कराल ही जाडी बुक, ही शेवटी जर ती रिवाइजच नाही झाली ना, काहीच उपयोग नाही। लक्षात ठेवा, बुक सिलेक्ट करताना अशी बुक घ्या जी शेवटी आपल्याकडून ती झाली पाहिजे। शेवटच्या 45 to 50 डेज मध्ये ती पूर्ण बुक आपल्याला परत करायची आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून 10 बुक ट्राय करू नका। एक चॅप्टर या बुक मधून, दुसरा चॅप्टर त्या बुक मधून, काही होणार नाही, शेवटी जाऊन तुम्ही पॅनिक होऊन जाल आणि आपटाल। थर्ड, नो रिव्हिजन। रिव्हिजन हा शब्द बोलून मी खूप मुलांना पागल करून दिलेलं आहे। हो, कारण रिव्हिजनच्या बिना तुम्ही नीट, जेई, सीईटी, बोर्ड क्रॅक करू शकत नाही। रिव्हिजन फार महत्वाचा टप्पा असतो त्या पूर्ण जर्नीमध्ये। का बरं रिव्हिजन, कशी करायची रिव्हिजन वर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता। पण त्याच्या आधी जो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे,
की रिव्हिजन का बरं करायची, रिव्हिजन कशासाठी करायची. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ना तुम्ही आईन्स्टाईन आहे, ना तुम्ही मेंडल आहे, ना तुम्ही डार्विन आहे, ना तुम्ही न्यूटन आहे. आपलं सगळ्यांचं डोकं छोटूस असतं. आपली मेमरी इतकी काही जास्त नाहीये. तुम्ही जितक्या जास्तीत जास्त 10 क्वेश्चन्स रिवाइज कराल तितके तुमचे कन्सेप्ट क्लिअर होईल. आज एखादा जर तुम्ही नवीन टॉपिक स्टार्ट करताय, फॉर एक्झाम्पल मी माझ्या सब्जेक्टचं घेतो, आज जर तुम्ही जेनेटिक्स स्टार्ट करताय, जेनेटिक्स पहिल्यांदा तुम्ही कराल, तुम्हाला लागेल 5 ते 6 तास. पण सेकंड जेव्हा रिवाइज कराल तेव्हा हा चॅप्टर तुमचा होऊन जाईल 3 ते 4 तासात. आणि थर्ड रिव्हिजन मध्ये किंवा फोर्थ रिव्हिजन मध्ये 1 तासात तुमचं पूर्ण जेनेटिक्स आवरून जाईल. आणि ह्या स्पीड पर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. कारण शेवटचे जे नीट सीईटी जेई साठी जो दीड महिन्याचा टाइम भेटतो, या 1.5 महिन्यात आपल्याला हा स्पीड पाहिजे. आणि हा स्पीड साठी आपल्याला एकच गोष्ट मदत करू शकते, रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन. म्हणून प्रत्येक चॅप्टर झाला नवीन चॅप्टर चालू कराल. फॉर एक्झाम्पल तुम्ही आज केला चॅप्टर नंबर 1, याच्यानंतर तुम्ही केला सेकंड चॅप्टर, याच्यानंतर तुम्ही कराल थर्ड चॅप्टर. थर्ड चॅप्टर करता करता तुम्हाला पहिला चॅप्टर रिवाइज करून घ्यायचा आहे. मग फोर्थ चॅप्टर करता करता तुम्हाला सेकंड चॅप्टर रिवाइज करायचा आहे. फिफ्थ चॅप्टर करता करता तुम्हाला थर्ड चॅप्टर रिवाइज करायचंय. आणि ही जर्नी अशी चालू पाहिजे. म्हणजे शेवटी जेव्हा तुमचा सिलेबस संपल, तुम्ही ऍटलिस्ट प्रत्येक चॅप्टर 2 ते 3दा वाचून झालेलं राहणार. मित्रांनो हा महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. बिना रिव्हिजनचं तुमचं काहीच होऊ शकत नाही. नेक्स्ट, टाइम मॅनेज नाही करणं. सर्वात मोठी चूक जी होऊ शकते या पूर्ण जर्नी मध्ये, की टाइम मॅनेजमेंट मध्ये गडबड करणं. टाइम मॅनेजमेंट बोलायला खूप सोपं वाटतं, पण करायला खूप अवघड आहे. आता काय अवघड आहे रे, आपण जवळपास 4 तास दररोज क्लासला जातो. 4 तास दररोज क्लासचा, कोणत्या क्लासवाला सर मॅम तुम्हाला किमान दररोज 1-2 तासाचं तर काम देणारच आहे. म्हणजे 4 वरती 2 तास तरी पकडा, 6 तास तुमचे त्याच्यात गेले. 24 पैकी 6 गेले, उठले 18 तास. 18 तास पैकी तुम्ही कमीत कमी 6 तास झोपले, तर तुमच्याकडे उरले 12 तास. 12 तास पैकी तुम्ही 2 तास जेवण वगैरे केलं, सगळं केलं, तुमच्याकडे उरले 10 तास. हे 10 तास याच्यामध्ये तुम्हाला गुड नाईट, गुड मॉर्निंग, याला त्याला भेटायचंय, हिच्याशी त्याच्याशी बोलायचंय, तुमचे त्याच्यात 2 तास गेले. उरले तुमच्याकडे 8 तास. या 8 तासला तुम्हाला मॅक्सिमम युटिलाइज करायचंय. या 8 तासात तुम्हाला जे जे शक्य ते ते करायचंय. दिवसात असा प्लॅन करा की तुम्ही एका दिवसात 2 सब्जेक्ट तरी कराल. सकाळी दुसरा, संध्याकाळी दुसरा, 2 सब्जेक्ट पर डे. म्हणजे 3 दिवस तुम्ही कन्सिडर करा. तुमच्याकडे आहे फिजिक्स, मॅथ्स, बायो. तर सकाळी फिजिक्स किंवा आपण वेगळं अरेंज करू. तुम्ही फिजिक्स आणि मॅथ्स करू शकता, केम आणि बायो करू शकता. आठवड्याचे 3 दिवस फिजिक्स मॅथ्स, 3 दिवस केम बायो. सब्जेक्ट तुम्ही तुमच्या प्रिफरन्स नुसार बदलू शकता. ज्यांचं मॅथ्स किंवा बायो फक्त एकच आहे त्यांना तर चांगलं आहे, त्यांना जास्तीत जास्त फिजिक्स किंवा केमिस्ट्रीवर भार देता येईल. मोस्टली फिजिक्स, जितकं मी तरी क्लासमध्ये विचारतो, सर्वात अवघड विषय फिजिक्सच जायचा. मलाही जातो, म्हणून मला फिजिक्स कधी जमला नाही. म्हणून हा फिजिक्स नावाचा हा जो विषय आहे, याला तुम्ही जास्तीत जास्त वेळ देऊ शकाल जर तुमचं याच्यापैकी एकच कोणतं टॉपिक असणार आहे तर. मित्रांनो लक्षात ठेवा, टाइम असे मॅनेज करा की सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास. आणि हे एका दिवसासाठी 2 दिवसासाठी नाही करणे. तर इथून पुढे जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ऑगस्ट मध्ये, तुमच्याकडे येणाऱ्या ऑगस्ट लास्ट वीक पर्यंत व्हिडिओ पोहोचून जाईल. सप्टेंबर फर्स्ट वीक पासून तुम्हाला किमान 8 तास दररोज अभ्यास करणंच आहे. काही होऊ द्या. हॅपी बर्थडे जायचंय तर रात्री घरी येऊन अभ्यास करा, तर कुठे दुसरीकडे जायचंय तर जायच्या आधी अभ्यास करून जा. पण दिवसात 8 तास झाल्याशिवाय, अभ्यास झाल्याशिवाय झोपायचं नाही. हे लक्षात ठेवा. तरच तुम्ही जाऊन डॉक्टर, इंजिनियर, टॉप फार्मासिस्ट होऊ शकता. आणि जी अजून मोठी चूक, जर ब्लंडर तुम्ही करू शकता या पॉइंटला, की इग्नोर एमसीक्यूज. एमसीक्यूला इग्नोर करणं म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरला इग्नोर करताय. हे लक्षात ठेवा. मी अनेक मुलांना असं भेटतो की जे चॅप्टर करतात, थेरी वाचता, एखाद्या टॉपिक वर 30, 40, 50 क्वेश्चन करतात, झालं त्यांचं. अरे 50 क्वेश्चन मध्ये एक मोठा चॅप्टर कसं काय संपणार आहे? आजपासून जर तुम्हाला लक्षात ठेवायचंय की तुम्हाला जर पुढे जाऊन नीट जेई सीईटी क्रॅक करायची आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवा प्रत्येक चॅप्टरवर किमान 150 ते 200 एमसीक्यूज सॉल्व्ह करणंच आहे. याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण 50-60 क्वेश्चन जे क्लासमध्ये तुमच्याकडून करून घेत असेल, 50-60 क्वेश्चन मध्ये काही चॅप्टर संपत नाही. पण तो जो तुमचा टीचर असतो त्याची पण मजबुरी असते, त्याला सिलेबस टाइम मध्ये कम्प्लीट करायचं असतं, म्हणून ते जर क्लासमध्ये 50 घेईल, पण तुम्हाला घरी जाऊन कंपल्सरी 150 ते 200 एमसीक्यूज एक्स्ट्रा करायचे. मग जाऊन तो तुमचा टॉपिक संपणार आहे. एमसीक्यूज कसे करायचे
हा पॅटर्न मी तुम्हाला सांगणार एक सेपरेट व्हिडिओ एमसीक्यूज वर, तो जाऊन बघा. पण एमसीक्यूज ला इग्नोर करून चालणार नाही. कोणतीही स्टँडर्ड बुक घ्या जी तुम्हाला आवडेल. प्रिफरन्शियली मी माझ्या साईडून तुम्हाला जर सजेस्ट करायचं झालं, मी ब्रँड नाही सांगू शकत तुम्हाला, पण मार्केटमध्ये 37 इयर्स ची बुक भेटते. 37 इयर्स PYQ ची बुक भेटते. म्हणजे 1988 पासून 2023-24 ची बुक्स भेटते. वेगवेगळे ब्रँड अवेलेबल आहे. तुम्ही कोणतीही ब्रँडची बुक घेऊ शकता. ही बुक जर तुम्ही रेफर केली, बुकची साईजही छोटी आहे, एक्सप्लेनेशनही चांगले दिलेले आहे, तुम्ही ही बुक रिफर करा. जेणेकरून ही बुक तुमची शेवटचा जो टाइम पिरियड असणार आहे, बोर्ड टू सीईटी क्रॅश कोर्स वाला टाइम, त्याच्यातही संपणार आहे आणि तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर मित्रांनो, या 5 चुका जर तुम्ही नाही केल्या तर खरं सांगतो नीट JEE CET ची जर्नी खूप सोपी होऊन जाईल. आणि या 5 पैकी तुम्ही एकही चुकी केली तर लक्षात ठेवा, तुमची नीटची JEE CET ची जर्नी बर्बाद होणारच होणार. म्हणून या गोष्टींपासून सावध राहा, लांबच राहा. चांगली ही जर्नी संपवा. तुमचा ऑलरेडी टाइम झालेला आहे. फक्त जाता जाता एक धक्का अजून देऊन जा. मी पण इथेच थांबतो. तुम्हाला काही अडी अडचण आली तर मी डॉक्टर हार्दिक रायसोनी, टार्गेट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे 24/7. तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता. इथेच थांबतो. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. सी यू. बेस्ट ऑफ लक. काळजी घ्या.